आज पिंपरीदुर्ग येथील 32 वर्षीय आदिवासी तरुणी आरती कोवे यांच्यावर शिवरामध्ये राडेगाव तालुक्यामध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीने तिची हत्या करण्यात आली। गावकऱ्यांच्या आणि इतर साऱ्यांच्या सांगण्यावरून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला मारण्यात आल्याची घटना लोकांच्या निदर्शनास आली। आज त्यांचं प्रेत यवतमाळ येथील शवगृहामध्ये पीएमसाठी आणलेलं आहे, परंतु असल्या घटना आदिवासी समाजावर वारंवार होतात आणि होत आलेल्या आहेत। सामूहिक बलात्कार करणे आणि आदिवासी तरुणींना मारून टाकणे ही अतिशय लज्जास्पद आणि घाणेरडी गोष्ट आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतोय आणि माझं सर्व समाजाला, सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की उद्या सकाळला 10 वाजता आपण सर्वांनी SP कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे दिनांक 18 ऑगस्ट सकाळला 10 वाजता आपण सर्वांनी हजर राहावं या घटनेचा निषेध करण्यासाठी। आणि ज्या नराधमाने या तरुणीला मारून टाकले, तिच्यावर बलात्कार झाला, या तरुणींच्या बलात्कार करणाऱ्या, मारून टाकणाऱ्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे। उद्या यवतमाळमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये याचे पडसाद उमटले पाहिजे। याच्यावर पोलीस खात्यानं, इथल्या शासनानं तात्काळ कारवाई केली पाहिजे। तात्काळ त्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि त्यांना फाशी झालीच पाहिजे। तात्काळ जर कारवाई करत नसेल तर मात्र आम्ही सर्व समाजातली माणसं, सर्व संघटनेतली माणसं रस्त्यावर उतरून तीव्र लढाई लढणारच आहोत। परंतु उद्याला या यवतमाळमधल्या सर्व शहरवासियांना आणि जिल्ह्यातल्या सर्व शहरवासियांना माझी विनंती आहे की आपण सकाळी 10 वाजता आपण या पोलीस अधीक्षक कार्यालयावर हजर राहावं, एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतोय। मी डॉक्टर अरविंद कुडमेते, बिरसा ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य।